IBP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। मंचर शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। महात्मा गांधी विद्यालयासमोरील वडाच्या झाडाजवळील बाबा केदारनाथ पानटपरी चालवणाऱ्या 100% अपंग गणेश सोनवणे वय 28 याचा 29 एप्रिल रोजी रात्री निर्घुण खून करण्यात आला। पोलिसांनी अवघ्या 3 तासात अत्यंत जलद गतीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेचा तपशील: गणेश सोनवणे हे मागील अनेक वर्षापासून अपंग अवस्थेत असून देखील स्वतःचा उदरनिर्वाह बाबा केदारनाथ नावाच्या पानटपरीच्या माध्यमातून करत होते। सोमवार दिनांक 28 एप्रिलच्या रात्री ते आपल्या ओळखीच्या 2 मित्रांसोबत संशयित आरोपी सिद्धेश संतोष रेणके वय 19 राहणार इंदिरानगर मंचर व विघ्नेश अशोक शेवाळे वय 20 राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव नेहमीप्रमाणे पानटपरी शेजारी उभी असलेल्या जुन्या जीपमध्ये बसून दारू पित होते। दारूच्या नशेत गणेशने सिद्धेश याला आईवरून अपमानास्पद शब्द वापरत शिवेगाळ केली। हे सहन न झाल्यामुळे संतप्त झालेल्या सिद्धेशने रागाच्या भरात बाजूला असलेली बिअरची बाटली फोडली आणि तीच हत्यार म्हणून वापरून अपंग गणेशच्या गळ्यावर, पाठीवर आणि पोटावर सपासप वार केले। या अमानुष हल्ल्यात गणेश याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी तात्काळ CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण व मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे संशयितांची माहिती घेतली। स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहिती आधारे अवघ्या 3 तासात दोन्ही संशयित आरोपी सिद्धेश रेणके व विघ्नेश शेवाळे यांना अटक करण्यात आली। पोलीस यंत्रणेचे कौतुकास्पद कार्य। या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व DYSP मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। पथकात PSI सुनील धनवे, ASI संजय नाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल काटे, लंके, कुमावत, माने, मांडवे, ढोबळे, हागवणे, दळवी यांचा समावेश होता। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे AKLgavkari@gmail.com।